संत सोची जाना जगी दया क्षमा जाचे अंगी लोभ ममता नये मना ममता अहंता लोभ अहंता नये मना जगी विरक्त सोची जाना इह परलोकी सोची सुखी शुद्ध ज्ञान जागर्षी इह परलोकी सुखी सोची नाही इह परलोकी सुखी इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी क्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा इच्छा कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा पावनी पावनी नमो नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सेवे लागी सेवक झालो तुमच्या करो तुझ्या शरणा तुमच्या करो तुझ्या शरणा तुमच्या करो तुझ्या शरणा सेवक झालो तुमच्या करो तुझ्या शरणा सोची जाना जगी दया क्षमा जाते अंगी ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा सेवेला घेतलेला अभंग संत मालिकेतील एक स्त्री संत परंतु ज्यांना सगळ्या संतांची कसोटी लावणारे परीक्षक असं मानावं असा ज्यांचा अधिकार आहे त्या संत मुक्ताबाई सांगू आज वैशाख दशमी म्हणजे मुक्ताबाईंचा तिरोभूत दिन आज आहे. आज मुक्ताबाई तापीच्या तीरावर विद्युत स्वरूपामध्ये प्रविष्ट झाली अशी त्यांची सांगणी. आपल्या संतांच्या ज्या समाध्या त्या समाध्या पंचभौतिक जी तत्व आहे त्या तत्वाशी निगडीत आहे. ज्ञानोबाची जी समाधी आहे तिला भू समाधी म्हणतात, पृथ्वीवर घेतली. नाथ महाराजांची जी समाधी आहे ती जल समाधी आहे, जलतत्वाशी एकरूप झाली. जनार्दन स्वामींची जी समाधी आहे ती वायू तत्वाशी एकरूप झाली. मुक्ताबाईंची जी समाधी आहे ती जी तेज तत्वाशी एकरूप झाल्या आणि जगद्गुरु तुकोबारांची जी समाधी आहे ती आकाश खंभ. अशा
पाच तत्वाशी एक रूप झालेले आपल्याचे संत आहेत. त्यामध्ये मुक्ताबाईंचं तेज तत्वामध्ये विलीन, तेज तत्वाशी एक रूप झाल्या म्हणजे तेज तत्वाच्या रूपानं ते आपल्याजवळ आहे. आज जसं ज्ञानोबा आहे, ज्ञानदेवी घेतले दान, समाधी बैसला कथा कीर्तन करीत, तसंच सगळे संत त्या स्वरूपामध्ये आजही आपल्याला दिव्य दर्शन देत आहेत. ते दर्शन घेण्याची पात्रता आपल्याकडे क्षमता आहे. संत मुक्ताबाईंचा तिरोहित दिन असल्यामुळे त्यांच्या अभंगावरच चिंतन करण्यासाठी म्हणून हा अभंग घेतलेला आहे. ताटीचं प्रकरण नावाच्या 11 अभंगातील हा एक अभंग आहे. अतिशय गोड अभंग आहे. खरं म्हणजे या अभंगावर चिंतन झालं पाहिजे. माझी कल्पना आहे की ताटीचे जे प्रकरण आहे 11 अभंगाचं, त्या 11 अभंगाच्या माध्यमातून मुक्ताबाईंनी हे दशोपनिषद हे प्रकरण सांगा. कोणत्या उपनिषदाचा कोणता अभंग आहे याचंही चिंतन केलं तर तेही चिंतन मी तुमच्याकडे मांडू शकतो. अगोदर मला उपनिषद टाकायचं, पण मी त्याला दशोपनिषद म्हणतो. हा मोठा अधिकार आहे. वारकरी संप्रदायामध्ये काही गोष्टी मी आज आपल्यापुढे चिंतन करतोय तर प्रेमाने काही सांगेल त्या तुम्ही आदराने ऐकल्या पाहिजे अशी माझी कल्पना. मी तुमच्यावर टीका करण्यासाठी एवढं असं सांगणार, पण काही गोष्टी लक्षात आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या वाङ्मयाबद्दल प्रश्न आम्हालाही ते वाङ्मय सगळं आहे. उलट आम्ही थोडस तुम्ही अहंकार म्हणा, अभिमान म्हणा, आम्ही त्याला स्वाभिमान म्हणू किंवा परोडीवाद म्हणू की महाराष्ट्रामध्ये तुकोबारायांची वाङ्मयाची सेवा पारायण वाढवण्यामध्ये आमचा जास्त सहभाग हे तुम्हाला मी स्वाभिमान म्हणतो. टाळ पकवाजवळ काठापार करण्याची संकल्पना आमची आहे आणि ती आम्ही 1980 पासून राबवतो. देऊया आमच्यामुळेच गाठाचा प्रचार महाराष्ट्रात झाला हे म्हणलं झालं, पण आम्ही त्याच्यामध्ये खूप प्रयत्न केले. म्हणजे याचा अर्थ तुकोबारायांच्या वाङ्मयाबद्दल आम्हाला खूप निष्ठा आहे. पण हेही लक्षात ठेवा की तुकोबारायांच्या वाङ्मयाची निष्ठा व्यक्त करत असताना अन्य संत न जाणून आपल्याकडून उपेक्षित राहू नये याची दक्षता घ्या. काही फडांच्यावर निर्बंध आहे. तुकोबारायांच्या अभंग घ्यायचा निर्बंध, वासकरांचा फळ, देवकरांचा फळ, शिरवळकरांचा फळ, दोन लोक दादांचा फळ, असे काही 4-5 फळ आहेत की त्या फळावर तुकोबारायांच्याशिवाय अन्य अभंग घेतलाच जात नाही. कदाचित नवीन नवख्या कीर्तनकारांनी घेतला तर तो बंद करण्यात असं कडक बंधन आहे त्यांचं. त्याच्या पाठीमागं तुकोबारांची निष्ठा नक्कीच असेल, त्यात आमचं काय म्हणणं नाही. पण ती चाकोरी मानण्यामध्ये आम्ही कधी थांबलो नाही, कधी. आणि आता आमचा जो फळ आहे तो देवकरांचा फळ आहे. आम्ही देवकरांच्या फळावर आम्ही आहोत. फक्त देवकरांच्या फळावर आम्ही ते बंधन पाळलं, ते ठिकाणी पाळलं, त्यांचा अपमान होऊ नये म्हणून बाकी काय. तिथं सुद्धा दुसरा आपण घ्यायची आमची त्याची काय कशाला त्यांचं प्रतीक केलं लक्ष लावायचं. एक प्रसंग सांगतो मला. भोसरीकर मौली होते तोपर्यंत मी डांग्यांच्या मठामध्ये तुकोबाराचा दुसरा अभंग घेतला नाही, कारण भोसरीकर मौलीची भावना. त्यांनी मला विनंती केली की तात्या दुसरा अभंग घेऊ नको.
मी भांडलो त्यांच्याशी. त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं. दोंडोपंत दादांच्या फडावर एक कीर्तन सर्व आलेलं. त्यांना आधी संसार सफळ झाला की नाही हा पण घेतला. पुढे दादा बसले होते. दादांच्या चेहऱ्याचा भाव लक्षात आला की दादा नाराज. संपूर्ण कीर्तनामध्ये त्या कीर्तनकाराचं कीर्तन त्यांनी ऐकलंच नाही. त्यालाही ते जाणवलं. बाकी ते काहीतरी थोडेसे चुळबुळे काय झालं असेल ते. कीर्तनाचा समारोप करत असताना त्यांना असा पर्याय दिला. खरं म्हणजे दादांच्या पुढे तुकोबाराशिवाय आपण चालत नाही मला माहित आहे. कारण मी दादांची क्षमा मागतो. ज्ञानोबाच्या बद्दल चिंतन करायचं म्हणून आपण घेतलेलं आहे. तेव्हा याबद्दल या फडाचा जो नियम आहे त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागतो अशी त्यानं क्षमा मागितली. कीर्तन संपवलं. संपल्यानंतर तो दादांचं दर्शन घ्यायला गेला. दादाने त्याला सांगितलं हात धुण्यापेक्षा भरवायचाच नाही. तो हात धुतलाच ना भरवलंच कशा. हे उदाहरण भोसरीकर माऊलींनी मला सांगितलं. मी भोसरीकर माऊलींना सांगितलं हे मी कधीच कल्पना बोललो. त्या कीर्तनकाराच्या जागेवर मी जर असतो तर तिथं दोंडो पण दादांना सुद्धा मी तेच उत्तर दिलं असतं की अन्य संतांचा अभंग घेणं म्हणजे हात भरवणे इतकं निषिद्ध नाही. मला हे सांगायचं तुमची निष्ठा ठीक आहे आणि याचा अर्थ अन्य संतांचा अभंग घेतला म्हणजे त्या कीर्तनकाराला हात भरवले. तुम्हाला ज्ञानोबाच्या सोहळ्यातला एक प्रसंग सांगतो. खरं म्हणजे अभंगावर मी येतोय का नाही तुम्हाला. ज्ञानोबाच्या सोहळ्यातला प्रसंग सांगतो की ज्ञानोबा सोहळ्यामध्ये तुकोबारांच्या आरतीबद्दलचा वाद 1975 पासून चालू आपल्या सर्वांना माहिती. तर त्यामध्ये काय झालं ज्या वर्षी ताराबाई इनामदार गेल्या ज्या वर्षी त्या जात असताना ते आपला जो वाखरीचा मुक्काम आहे त्या दिवशी गेले. शेगावच्या मुक्कामा दिवशी गेल्या. शेगावच्या मुक्कामा दिवशी गेल्यामुळे देहूकरांनी दुसऱ्या वर्षी त्यांच्या पुण्यतिथीच्या वेळेला पहिली पुण्यतिथी म्हणून त्या दिवशी ज्यावेळेला आपला ज्ञानोबाचा रथ टप्पा चढून वर येतो तिथं तुकोबारांचा मुक्काम असतो. पटवर्धन पौर्णिमेला तुकोबारांचा मुक्काम असतो. त्या फाट्यावर देहूकरांनी विनंती केली ज्ञानोबारांच्या सोहळ्यांच्या प्रमुखांना की रथ थांबवा म्हणजे आम्हाला आम्ही ज्ञानोबारांच्या रथाला पाय कधीच लावणार मस्त कुठला त्यांच्या रथावर पाहायला आपली पात्रताच नाही. पण आरती करण्याच्या निमित्ताने त्या रथावर चढलो. देवकरांनी आरती केली. आरती करत असताना आरती तुकारांना ही आरती रेटून केली. माऊलीच्या पादुकाची पूजा. तर ती आरती रेटून केल्यामुळे शेगावच्या आरतीमध्ये ज्ञानोबारांच्या सोहळ्याच्या चौकदारांनी देवकरांचा निषेध जाहीर करत आहे. सगळं जाहीर देवकरांचा निषेध केला. तोपर्यंत आम्ही जगद्गुरू तुकोबारांची आरती करायची नाही असा ज्यांचा आग्रह होता त्यांचा मान तोपर्यंत मानला होता. जेव्हा शेगावच्या आरती समाज आरतीला देवकरांनी तुकोबारांची आरती केली असा निषेध केला त्यावेळी माझं डोकं केलं. त्याच्यानंतर मी ज्ञानेश्वर महाराज संस्था पालखी सोहळा दिंडी समाज ह्या आणि फडकरी मंडळ कोल्हापूर त्या तिघांना मी लेखी पत्र दिलं. मी तिघांना लेखी पत्र दिलं. त्या पत्रामध्ये सांगितलं की आम्ही आपला मान ठेवलेल्या वाटतो. तुमची आज्ञेमुळे आम्ही तुकोबारांची आरती करत नाही. परंतु रथावर तुकोबारांची आरती देवकरांनी केली हा जर ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये निषेधाचा विषय होत असेल पुढच्या वर्षीपासून कराडकर दिंडीमध्ये समाज आरतीच्या वेळेला
आम्ही तुकोबारायची आरती करणार आहे, तुम्हाला आमचं काय करायची असेल ते करा. आणि त्याच्यानंतर तुकोबारायची आरती सर्वमान्य होईपर्यंत आम्ही दरवर्षी आरती केली, रिंगणामध्ये सुद्धा केली. ज्यावेळेला आपण रिंगणामध्ये उभे राहतो आणि चोपदार थांबून जातो एक आरती, त्यावेळी 2 आरती, ज्या चोपदार थांबतो 2 आरत्या, त्यावेळी 3 आरत्या. एकदा नेमक्या मी आरती म्हणत असताना राज्य चोपदारच्या ते ठिकाणी त्यानं मला सांगितलं, हे तुमचं वागणं बरोबर नाही. म्हणलं आमचं वागणं बरोबर नाही, तुला आमच्या काय कारवाई करायचं जा सांग म्हणलं, संध्याकाळी जाहीरनामा करा. आम्ही घाबरायचो. म्हणण्याचा उद्देश माझा काय, हा जसा प्रसंग आहे की जगद्गुरु तुकोबारायांच्या आरती करणं हा निषेधाचा विषय होऊ शकतो का, कुठेतरी विचार केला पाहिजे. तसं तुकोबारायांच्या शिवाय अन्य संतांचा आपण घेणं म्हणजे काय अपराध आहे. मग आपण लक्षात म्हणजे काय, परत तुम्हाला नम्रतेने सांगू की आम्ही अन्य संतांची उपासना आम्ही चालू केलेले. आमच्याकडे संदळोबरांच्या गाथेचे प्रमाण पारायण आधीच त्याच्यानंतर बहिणाबाईच्या गाथेचं पारायण आम्ही चालू केलं. बहिणाबाईचा गाथा आम्ही प्रकाशित केला आणि बहिणाबाईच्या अभंग कीर्तनाला आवर्जून घेण्याचा माझा आवडतो. मी हे सगळं का सांगायचं की आपण वारकरी संप्रदायामध्ये काही सेवा करतो, त्यामध्ये या संतांचा केवढा अधिकार आहे. मुक्ताबाई असतील त्यांना अगदी कानोपात्र होता. बाबा भागू महाराजांचे आपण भागू महाराजांचे आपण की आपण किती गोड आहेत. आपण कधी त्यांच्याकडे बघायचंच नाही का, अजिबात बघायचं नाही का, अर्थ काय लक्षात ठेवा. मग आपण लक्षात ठेवा, ब्राह्मणत्व वेगळं आणि ब्राह्मणी वृत्ती वेगळी. विशेष म्हणजे संतवाङ्मयामध्ये भागू मारीन म्हणून त्यांचा आपण जर तुम्हाला कीर्तनात काय दुर्दैव काय शुक्र आपण संतांचे बस प्रश्न मला भरपूर बोलायचे. या अभंगाची भूमिका आपल्यापुढे मांडायची, या प्रकरणाची भूमिका आपल्यापुढे मांडायची म्हणून आधी चिंतन करत नाही. तर मुक्ताबाईंचं या 11 अभंगाचं प्रकरण आहे. आम्ही एक फटका मेहुलला केला होता. मेहुलला तापीच्या तीरावर एक फटका केला होता. थोडे लोक होतो, जास्त नाही, सुमारे 50 लोक होतो आम्ही. पण त्यावेळेला 5 दिवस प्रवचनाच्या माध्यमातून या 11ही अभंगाचं चिंतन मी मांडलं. आणि कीर्तन करायला आमचं बंधन होतं की काठीच्या प्रकरणात साधन दुसरा अभंग यायचा नाही. आणि तिथं ते बदल नाही. कराडला आम्ही एकनाथी भागवताचं पालन केलं. त्यावेळेला प्रत्येक वक्त्याला आम्ही आग्रह धरला, नाथ महाराजांचा साधन. आता ज्यांचा फळाचा कदर ठीक, प्रत्येक वक्त्याला आम्ही आग्रह धरला की कीर्तनाच्या शेवटी भावनाथ एकनाथ हा हे भजन करा. एवढ्या वर्षात आग्रह धरला, सगळ्यांचा आग्रह मानला, देव काय मानला नाही. ज्ञानचंद माऊली देव बाळासाहेबांची वडील त्याला कीर्तन उभारायचं आवडतं. म्हणलं माऊली गेली 9-10 दिवस असतात, म्हणलं गेले 8 दिवस आम्ही हा नेम पाळलाय सर्वांनी. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आजच्या दिवस भावनाथ एकनाथ हा भजन घ्यावं. हसले पण घेतलं नाही. त्यांना भीती वाटली कदाचित आपल्या 11 पिढ्या नरकाला गेल्या तर काय माझा स्वभाव करत नाही तुम्हाला माहिती. मला काय सांगायचंय, तुकोबारायांचा अभंग फक्त सामान्य माणसासाठीच काय, संकोचो निकाय
मगापासून सांगतोय काय सांगते एवढा संतोष आपल्याकडे संतो अंगामध्ये एवढा संतोष. पण लक्षात काय काय गोष्टी अशा आहेत. अजून एक मला प्रसंग सांगतो थोडं सांगतो. गेल्या 4 वर्षापासून आम्ही एक प्रयत्न केला. तो प्रयत्न असा केला की महाराष्ट्रामध्ये समतेचा पुरस्कार करणारे 3 संत आहेत. एक वारकरी संप्रदाय, दुसरा महानुभाव संप्रदाय, तिसरा वीरशैव लिंगायत. हे 3 पंथ समतेचा पुरस्कार करतात. 3 पंथ महात्मा बसवेश्वर, चक्रधर स्वामी आणि वारकरी संप्रदाय. 3 संप्रदायाचा पाया समतेवर आहे. या 3 संप्रदायामध्ये समन्वय आम्ही तो साधण्याचा थोडासा प्रयत्न केला. तुमच्या पुढे कबूल करायला हरकत नाही की आम्ही त्याच्यात अपयश आणि आम्ही केला मात्र प्रयत्न तो. त्यामध्ये मानव पण त्यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांना पहिली बैठक आम्ही आळंदीत घेतली, दुसरी बैठक औरंगाबादला घेतली. त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यांचा एक 40 किलोमीटर ठिकाण आहे आजयंता. तिथं त्यांनी मला विनंती सांगितली काम तुम्ही तिथं गेलो. त्याच्यानंतर त्यांनी मला नागपूरला बोलवलं. मी नागपूरला गेलो. लिंगायत समाजाने मला इकडे कर्नाटकमध्ये बोलवलं आणि तिथे हेतू हा होता की 3 समतेचा पुरस्कार करणारे पंथ एका ठिकाणी आले. लक्षात आलं की त्यांची त्याची इच्छा नाही. आपल्याला सांगायला आनंद वाटतो मला की यामध्ये सगळ्यामध्ये उदारमतवादी वारकरी संप्रदायातल्या लोकांनी, आमच्या सगळ्या लोकांनी जरी हे त्यांना नाकबूल होतं तरी त्या ठिकाणी माझं ऐकलं ही गोष्ट घडली पाहिजे. मी मोठमोठ्या लोकांना विचारलं, एकट्याने निर्णय घेतले नाही. मी चंद्रशेखर महाराजांना फोन केला, चैतन्य महाराजांना फोन केला, बऱ्याचशा आठवणींना फोन केल्यानंतर मी असा प्रयत्न करतोय विचार काय नाही. बहुतेक सर्वांनी मला सांगितलं असा पुरस्कार पुढे करावा आणि हे चांगलं. पण त्यातली गंमत आम्ही सांगतो बा. आमचे ललितकर महाराज ते तर मला म्हणजे तात्या मी महानुभावांचं खाणार नाही कधी. आम्ही खातो. औरंगाबादला आल्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं जेवायचं. जेवलो काय शेवटी ते म्हणलं तर तुम्ही जेवताय म्हणलं मी भिजलो. म्हटलं बघ थोडासा नियमाला मला धक्का लावते जेवण आणतो. पण त्याची गंमत सांगतो आपल्याला हे की आमच्याकडे जेव्हा हे आले लिंगायतवाले आणि महान बोलले दुर्दैवाने ते आमच्याकडे जेवले. मी नंतर त्यांना सांगितलं की तुम्ही भोजन या विषयाविषयी तर समज होत नका. प्राण विषयामध्ये तुम्ही काय करू आपलं नाच करून काय.
हे सगळं का बरं आहे आपली शांत आपण काही गोष्टींचा बदल करणे आपण वारकरी संप्रदाय खूप मोठा खूप मोठा 49 सदांमध्ये एक वाक्य सांगितलं होतं माझ्या जसाच्या तसं लक्षात. ते म्हणले जगामध्ये वारकरी संप्रदायासारखा महान संत नाही. जगामध्ये वारकरी संप्रदायासारखे संकुचित लोक आता आपण घ्यायचा का नाही तो आपण घ्यायचा. देवकरांच्या पडावर कंठी झाला कृष्ण म्हणजे हा आपण घेत नाही सरळ चाला करतात. आपण काय कंठी झाला कृष्ण म्हणतो काला वाटत हा आपण सगळे देवकरांच्या पडावर देव विकत झाले की डायरेक्ट चाला. माझं नेमकं चालण्याचं कीर्तन होतं आणि गेलेकडे देवकरांचा होता आला आल्यानंतर आमच्या नेमकं आपण म्हटलं कंठी झाला कृष्ण म्हणून गेलेकडे कोण नाही माझ्या लक्षात नंतर लक्षात आलं हा देवकारांचा भावाचा वेळ ठीक आहे आजपासून दूर करतो. ती धरला कृष्ण म्हणजे हा वर म्हणल्यामुळं तुझ्या मालकाच्या 7 पिढ्या नरकात जाण्याची शक्यता म्हणून ते काय सांगा ना बाबा खूप चिंतन करायचे खूप चिंतन. आपण अजून सुद्धा अपुरे आहोत भरपूर अपुरे आहोत आणि तुम्हाला खरं सांगतो मदत ते हातातील संत ना तर ज्ञानोबा आहे तुकोबा आहे नाथ राय नामदेव राय हे वैकुंठातून आपल्याला हसतायत. ते म्हणतात की आम्ही काय केलं हे काय करायला लागले कसं आम्ही समाजाची समज कसं आम्ही परस्पराची समज झालो आणि याचं काय चाललंय घालील लोटांना म्हणल्यानंतर वळायचं का नाही फिरायचं का नाही. काय काय ठिकाणी फिरले फिरून देत नाही काय काय ठिकाणी फिरा म्हणून सांगतात. मला एका माणसाने विचारलं ते म्हणले तात्या घालील लोटांना तर फिरायचं असं का नसतं म्हणजे ज्यांच्या फळावर फिरायचं असतं तर फिरायचं त्यांच्याकडे नाही फिरायचं नाही मला सत्य एवढं अंतराळ शकेल. मी एका ठिकाणी डिस्कस केलं कीर्तनामध्ये नेम असा तिरुवळकरच्या फळावरचा नेम असा की कुंडलिक वर्धा केली तर निगरी असते चांगला नेम तो नेम काय वाईट नाही. जे विकत झाल्यानंतर कुंडलिक वर्धा करावं गजर आहे काय तो नेम चांगला नेमाबद्दल मी जे विकत केल्यामुळे विवेकाने निघून आला तर तिरुवळकराच्या चौकदारानं त्याला ढकलून मागं निघतो. ही गोष्ट तांबेले बाप्पाच्या घरात तिथं का बाबा केला कुंडलिक वर्धा आला कसा नाही आता मी बंडा महाराज माहिती मी म्हणलं आता माणूस कसायचा येऊच नको नाही म्हणलं मी कीर्तनच सांगितलं तुम्हाला जर देवळाचा साथ नाही ना अभिमान तुम्हाला देव का टाकलं होता मी म्हणत म्हणलं माझी काय माझं जे विचार मी द्यायला बसली मला काही केलं काय नाहीच म्हणतो न म्हणता बरं तुम्ही आडगा वागला की त्याच्यासाठी आणखी साथ आडला मी सगळं का सांगायला मला अभंगाचं सांगायचं आहे पुढं तुम्हाला अभंग लोकांसाठीच बोलला नाही अभंगासाठीच बोलतोय आपण लक्षात ठेवा की किती सुंदर अभंग आहे. आता मला चिंतन करायला तेवढा वेळ नाही 11ही अभंगाचं चिंतन केलं तरी 11ही अभंगांना ताटी उघडा त्याने करा हे सुपत का बसतं याचा मी चांगला अभ्यास करून तुम्हाला 11ही अभंगाचं सूत्र एकच आहे की ज्ञानोबारायांनी समाजापासून बाजूला गेल्या आणि मुक्ताबाईच्या विनंती केली ज्ञानोबाराया तुमच्यासारख्या संतांनी समाजाभिमुख व्हायचं समाज उन्मुख तुम्ही व्हायचं नाही. सगळ्या लोकांना तुमचा आधार आहे. मी अधिक चिंतन करत नाही. या अभंगाबद्दल बोलणं आपल्याला की मुक्ताबाईंनी ज्ञानोबारांनी या अभंगामध्ये काय सांगितलेलं आहे 3 गोष्टी आहेत. मुक्ताबाई या अभंगामध्ये 3 गोष्टी सांगतात. संत कोणाला म्हणावं विरक्त कोणाला म्हणावं आणि सुखी कोणाला म्हणावं 3 व्याख्या अभंगाला आणि 3 व्याख्या सांगून
मुक्ताबाई ज्ञानोबांना सुचवलं की ज्ञानोबा या बाबतीतच्या तुमच्या काही इच्छा असतील आणि स्वतंत्र कल्पना असतील तर त्या बाजूला मी जी तुम्हाला व्याख्या केलेली आहे ना तुमच्या आणि कल्पना आणि इच्छा बाजूला ठेवा आणि हे जाणवलं ताकी उघडा त्याने आता प्रसंग सर्वांना माहित आहे काय तो अतिव्यंजित करणार नाही कोणावर टीका करणार नाही काही बोलणार आज दुपारी मंडपामध्ये जोरात बोलणे भरपूर जाणून पण इथं परत बोलायला नको प्रसंग आहे ज्ञानोबांच्या आपल्याला सर्वांना माहिती त्याच्या पाठीमागची भूमिका आपल्याला सांगेल ज्ञानोबा सांगतात जगत हे असतं हे मनमार्गे निर्वाह करतात हा गोड ओळी ज्ञानोबा त्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी काय सांगितलेलं आहे जीवाचा स्वभाव दोन जीवाचा स्वभाव दोन आहे तो एक स्वभाव म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ काही आणि दुसरा स्वभाव म्हणजे आपलं अस्तित्व नष्ट होता कामा नये अवघ्या जगाच्या दोन साधारण इच्छा या ओळीमध्ये अवघ्या जगात आता या इच्छेला कोणी अपवाद नाही मग असाधारण इच्छेमध्ये अपवाद असतील आपल्या ज्या असाधारण इच्छा त्यामध्ये अपवाद असेल पण या दोन साधारण इच्छा आहेत की मी सर्वश्रेष्ठ असावा आणि माझं व्यक्तिमत्व माझं अस्तित्व नाही तो होऊ नये या कल्पनेमध्ये सगळं जग टिकलेलं असलं का सांगायला आपल्याला एक सार्वभौम मग त्याच्यातून आता मालकीपणा जागृत होतो आणि एकदा मालकीपणा जागृत झाला की आपल्या आधिपत्याखाली जो समाज आहे तो समाज आपला सेवक आहे मग त्या समाजाला वाटेल कसं आपण बेटीत ठरायचं अशी एक वृत्ती ती वृत्ती जगतामध्ये परंपरेनं उच्च वर्णीयाकडे गेली त्याचं कारण तेच आहे ते उच्च वर्णीय असल्यामुळे त्यांनी अन्य समाज सगळा आपल्या वेटीला ठेवला आणि मग त्या समाजावर जमत तेवढा अन्याय असल्याचं तुम्हाला गाडगे बाबांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो एक मनुष्य त्याला पत्र आलं ते पत्र घेऊन गटा ब्राह्मणाकडे गेला तो ब्राह्मण म्हणला तुझं पत्र वाचून जाणार मी कधी त्या बापाचं नोकर आहे का नाही का मला वाचता येत नाही थोडं वाचून जातं मला तसं नाही वाचून जातं या अंगणात तुला असं बोलून दे पत्र बदल ठीक आहे त्याला पुराण हातात घेतली आणि ते लाकडं फोडलं सगळं लाकडं फुटलं पण त्या लाकडामध्ये गाठ आपल्याला माहित आहे की गाठीचे लोक सुद्धा समान माहिती गाठ असली तरी ते लाकूड लोक दाद देत नाही त्या माणसाला ते गाठ फुटली नाही त्या ब्राह्मणाने ते पत्र फेकून दिले लाकूड फुटलेलं नाही कसं वाचून टाकलं तिथं जायचं बाबा गाडगे गावाला काय झालं बाबा कसं वाचायचं ब्राह्मण वाचून दिलं नाही लाकूड फोडून दिलं तरी दिलं नाही ते गेले त्या काकाला म्हणजे काका कोणाला माझ्याकडे त्यांनी ती कुराड घेतली ती गाठ फोडून सांगितलं आता तर याला पत्र वाचून टाक मग शेवटी तिरस्कारांच्या बांधून ते पत्र वाचलं नंतर बाबाने त्याला सांगितलं बघ असं का घडते का तू तसा नाही आपण दोघे आणते का आपण शिकलो नाही त्यामुळे असं घडते आता एक तर काम कर तू गड्या शिकला नाहीस ना लेकरांना शिकव पण पहा तिथेही पण मला यावं लागतं की संकटीपणा वाढायला मला सांगायचं कारण असं आहे अशी मुख्यवर्ती यांच्याकडे जेव्हा एक मालकी हक्काची वृत्ती तयार होते त्याला अहंगंड म्हणतात तेव्हा सगळा समाज वेटीला धरला जातो त्यामध्ये ज्ञानोबांचे मातापिता ब्राह्मण असून सुद्धा त्यांनी धर्मबाह्य कृत्य केलं म्हणून त्या खऱ्या तुम्हाला वेटीला धरण्यात आलं त्याच्यासाठी
शास्त्रामध्ये माहीत नसलेला निर्णय देण्याचा माहीत कोणता देहांत प्राय अजून सुद्धा 700 वर्षानंतर अजून सुद्धा तसं प्रायश्चित तुम्हाला कुठं सापडलं अजून सांगा पण ते दिलं प्रायश्चित दिलं गेलं. पुढचा प्रसंग ही सगळी भावंड परत त्यांच्याकडे गेली ब्रह्मवंताकडे आणि ज्या कारणासाठी आमच्या मात्याची त्यांनी भेद त्याग केला आम्हाला समाजामध्ये घ्या म्हणून विनंती केली तेव्हा अन्याशांच्या बालकांना समाजात घेता येतं का नाही याची माहिती आम्हाला चांगली नाही. आमच्यापेक्षा विद्वान ब्राह्मण पैठण नाही तिथं तुम्ही जा त्यांच्याकडून शुद्धीपत्र सांगा मग आम्ही करू. आता आमच्या ब्रह्मवंतांनी सांगितलं माझा दावा आहे हे जसं तुम्ही सांगितलं तसं पहिलं काय सांगायला पाहिजे की तुम्हाला काय माहिती आहे ते आम्हाला माहिती नाही तुम्ही पैसे असं सांगायला पाहिजे. ते सांगत असताना घाई गडबडीने सांगितलं शुद्धीपत्र देताना सांगितले आम्हाला तो अधिकार नाही. अशा काय अडचणी आहे आई वडिलांच्या पटकामध्ये या चारी भावना काय आहे आपण कीर्तन करताना रडून सांगतो रडून सांगतो आपली ती पद्धत आहे सांगायची परत परत रडून सांगायची सांगताना समाजाला रडवायचं आणि पाठी येताना कार्यकर्त्यांना रडवायचं. लहान मुलाला सुद्धा हा विषय कळतो मला इतका बेकार झाला विषय काय म्हणजे रोजच होतो हे रोजच होत. मग गावात गेल्यानंतर ज्ञानगरांचा प्रसंग झाला त्या प्रसंगामध्ये विठोबा केंद्रासारख्या कर्मठ ब्राह्मणांना ज्ञानोबाराने मार त्यांच्या गालावर कानपाड केली असल्याचं झालं. त्यांच्या हातात खापर होतं ते फोडून टाकलं. ज्ञानोबाच्या सहनशक्तीमध्ये आणखी नाही निदान गालावर मारलं एवढं सुद्धा ज्ञानोबारांनी सांगितलं. हातातलं खापर फोडून टाकलं हे जरा ज्ञानोबारांना खूप वाटतं कारण आहे इथं ज्ञानोबारांची करू नये स्वतःला जो मार लागलाय त्याची खंत नाही. आज माझ्या गोष्टींना मांडी खाण्याची इच्छा झाली होती त्या इच्छेला खापर मिळू शकलो नाही म्हणजे माझ्या सद्गुरूच्या सेवेमध्ये अंतराय झाला. ज्ञानोबाराच्या सारखा महात्मा रागवून ज्ञानोबारा कसे रागवले मी सकाळी 3 उदाहरण दिली. ज्ञानोबारा रागवणं म्हणजे हिमालयाला ज्ञानोबारा रागवणं म्हणजे चंदनाला दुर्गंधी ज्ञानोबारा रागवणं म्हणजे साखर कडू होणं. साखर कधी कडू होत नाही चंदनाला कधी दुर्गंध येत नाही हिमालय कधी तापत ज्ञानोबारा तापले कारण शक्तीला ते काय आम्ही काय अजिबात आमचा अस्तित्व अजिबात काय आम्हाला ना दिसले ना आम्हाला काही खायचा अधिकार आले रागारागाने झोपडी टाकी बंद केली आतमध्ये बसली. आम्ही नेहूनला कीर्तन केली ती गंमत सांगतो. एका कीर्तनकाराने कीर्तन केलं आणि त्यांनी सांगितलं मुक्ताबाईंनी कडी वाजवली ज्ञानोबारांनी जाण उघडलं कीर्तन झालं त्याला म्हणलं कड्या कडी नव्हती कडी नव्हती कारण का ही ताटी आहे झोपडीला जे असते त्याला तडकं म्हणतात. तडक्याला कडी नसते त्याला असते दोरी आणि ती दोरी मेडीच्या खणकुशामध्ये अडकली त्याला खणकुशा म्हणतो गावठी भाषेत. माझ्या डोक्याची कल्पना करत अजून पुढच्या काळामध्ये एखादा कीर्तनकार त्यानं जर हा प्रसंग सांगितला आणि तो जर म्हणला मुक्ताबाईने बेल तुम्हाला सांगतो एका ठिकाणी तुकोबरांचं चित्र
ते चित्र काय होतं, तुकोबाला कारावर बसल्यातून कीर्तन करतात आणि पुढे समाज ऐकायला बसलेलं आहे. तर त्या समाजामध्ये चक्क बॉक्सवाल्या बाया होत्या खाली बसलेल्या समाजामध्ये. आणि मग आता चालली फॅसिलिटी पाठवली ठेवायची तशा बाहेर चित्रामध्ये ते खाली थिएटरचा नंबर होता. मी जरा फोन केला, गणेश तुझं चित्र मला नाही आवडलं. मग त्या चित्रामध्ये काय दिसतंय, तुकोबाराच्या काळात वापरत नव्हता. महाराजांच्या पुढे असली किंवा काही समजून चाललं त्यावेळी नव्हतं. वास्तवाचं भान पाहिजे. विषय असा आहे की ज्ञानोबाला रुसलेले मुक्ताबाई त्याला समजवते. मुक्ताबाईने याची जाणीव झाली मुक्ताबाईंना की हा ज्याची रागवलाय त्याची गावात त्याचा कुठंतरी अपमान झाला त्याचे प्रश्न. आणि जेव्हा अपमान झाला तेव्हा त्या अपमानामध्ये ज्ञानोबाच्या सारख्या संतांना सुद्धा आपल्या संतत्वाचा अभिमान झाला. हे प्रकरण लक्षात घ्या. मुक्ताबाईंनी ज्ञानोबाला ज्या सूचना दिल्यात ना त्या सूचना या दिलेल्या की ज्ञानोबाराय सामान्य लोकांकडून आपली उपेक्षा होते, आपला अपमान होतो. अशा वेळेला आम्ही संत असून हा अपमान किती दिवस सहन करायचा, अशी जर तुमची कल्पना असेल तर तुम्ही संतत्वाची कसोटी सुद्धा लक्षात घ्या. संत तोची जाना दया
संत म्हणता ना, मग संतांना राज. आता संतांची व्याख्या समर्थाने केलेली आहे, ऐकण्यासाठी. करी वृत्ती जो संत तो संत दान, दुराशा उदय दोन होय दैत्यवाना, उपाधी देह बुद्धी ते वाढविते, परी सज्जना केली बाधू शके. समर्थाने संतांची व्याख्या केली. करी वृत्ती जो संत तो संत दान, वृत्ती शांत करतो, निश्चय करतो, तो संत. मुक्ताबाई ज्ञानोबाने शंका घेतला. आपण लक्षात घ्या, हे प्रकरण सामान्य नाही. हे प्रकरण आहे, सामान्य माणूस चुकला तर त्याला संत जाग्यावर आणला. सामान्य माणूस चुकला ना तर त्याला संत जाग्यावर आणतात. आणि संत चुकल्यानंतर तुमची काय कल्पना आहे? संत चुकतच नाही ना, ती कल्पना तुमची. संत चुकतच नाही. संत कधी चुकले नाही. संत कधी चुकले नाहीत ना. संत कधी संत नाहीत का? नारद संत नाहीत का? या संत नाहीत का? ते चुकले, त्याने आपल्या चुका कबूल केल्या. या सगळ्या मातेने आपल्या चुका कबूल केल्या. उलट सामान्य माणसाची चूक आहे ना, ती चूक सामान्य आहे. संतांची चूक असेल तर ती चूक सगळ्या समाजाला भोगावी लागेल. संतांनी चुक सामान्य माणसाची संत चूक आहे. मुक्ताबाईने ज्ञानोबांना सावध केले की ज्ञानोबा संतत्वाच्या कसोटीला भोवता होते. तू संत आहे, तू संत आहे. आपण आलो तर का होऊया. ब्रह्ममूर्त संत जगी अवतरले, उत्तराय आले ही म्हटलं. आपण आलो तर का होऊया. या ठिकाणी जगाचा उद्धार करण्यासाठी. आणि मग जगत म्हणजे काय? जगायचे बहु नावे, लोकांचा एक छंद असतो का लक्षात. लोकांचे भरपूर वेगवेगळे प्रत्येक वेळेला प्रत्येक पुरुष वेगळा असतो. प्रत्येक माणसाची वृत्ती वेगळी आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा. आणि त्या स्वभावाशी आपल्याला सामना करावा लागतो. तुकोबरे सांगतात, रात्री दिवस माणसाचा अंतर्बाह्य जग आणि मन तुकोबरे सांगतात, जागृतीमध्ये जगाशी भांडावं लागतं. स्वप्नामध्ये मनाशी भांडण. जागृतीतलं भांडण लोकांच्या वृत्तीचे आहे. स्वप्नातलं भांडण आपल्या वृत्तीचे. स्वप्नात तर दम द्यायला आला नाही आला. स्वप्नात तुम्हाला जे दम देतो ते कोण देतो? तुम्हीच मला दम देता. दम देणारा तुम्हीच झाला, दम घेणारा तुम्हीच झाला. स्वप्नात तुम्हाला कोणी मारलं, मारणारा तुम्हीच आहे. आणि मार खाणारा अंतर्बाह्य जग आणि मन कसे वेगवेगळे लोक वेगवेगळे लोक.
असं आहे. आम्हाला कधी कधी लोक देतात मोठी गंमत तर म्हणतो तात्या या आपल्या गावाला मस्तपैकी कीर्तन करून टाकलं असं ते सहज करतो. त्याला कशा नाही म्हणायचं, त्याला सांगायचं का 3-3 वर्ष माझ्या ताकद सध्या महाराज लोकांना याचा जाती नाही 3-3 वर्ष बोल मगर महाराज सांगायचे आपला प्रवास परमात्म्याकडे चाललेला आहे. याचा निकष काय ते सांगायचे. आता निकष काय, बोलणं कमी झालं पाहिजे, खाणं कमी झालं पाहिजे आणि झोप कमी झाली. मग समजायचा आपला प्रवास नाटेवे घरदारचा हाल, झोप कमी झाली, बोलणं कमी झालं, खाणं कमी झालं, आपलं सगळं गोष्ट आहे. आमच्याकडे बघितलं तुम्हाला वाटतं आणि कमी खातात वाटतं जाऊ देऊ त्याला काय तात्या या की आपल्या गावाकडे एकदा मस्त पैकी कीर्तन करून सांग कोण म्हणलं काय त्याला सांगून सांग. आळंदीमध्ये तारखा घ्यायला मानते अरे घेऊन जातात आणि उमरेच्या बाहेर जातात तर परत महाराज मानणाराचं काय नाही पण तसं नको नंतर होतं असं ते आपलं मोकळ्या म्हणून सांगून आता काय विचारायचा दोष आहे सांगा. आपण एखादा ब्रेक केले त्यामुळे विचार पुणे ते करार प्रवास करत होतो. माझ्या शेजारी कोणती असला होता ज्ञानेश्वरी उगवती वाचत होतो. हिरवळपर्यंत वाचत होतो. हिरवळच्या पुस्तकांना महाराज तुम्ही काय वाचताय म्हणलं ज्ञानेश्वरी. म्हणलं पुणे बसतो तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताय आमचं म्हणणं असं आहे आपण एकमेकाच्या प्रवासी आहोत प्रवासी बोलूया की नाही रोज सारखं वाचतात त्याला माझी ज्ञानेश्वरी माहिती ठीक आहे बोलूया बोल बोला तुमच्याकडे हवा कशी हवा हवा चांगली करांचं वातावरण एकदम चांगलं आहे. आजारी पडलेला म्हणून सुद्धा आमच्या गावाची दुरुस्ती तसली नाही हो मग निवड मला बावळ्या माझी आई टिकणार बंद केली नेऊ पिढा काढतात तरी मी त्याला सांगितलं बाबा राजकारणात तरी पण आपल्याकडे इंटरेस्टिंग असं अभ्यास केला तरी पण त्याला मग बहुतांश समजायचं जे काय होऊन आले हे भेटणार तुम्ही संत आहात याची कल्पना जगाला थोडीच असणार. मुक्ताबाईंचं म्हणणं आहे ज्ञानोबा विठोबा क्षेत्राने तुम्हाला समजावून घेतलेलं नाही तुम्ही त्यांना समजावून घ्या. संकाधिकांचा अधिकार लक्षात आला पाहिजे.
हे द्वारपाल आहे. द्वारपालाने आपल्याला संत म्हणून समजावं असं नाही. त्यांचा अधिकार संताधिकारी समजावून घ्यायला पाहिजे. घेतला संताधिकारी समजावून घेतला नाही. खरं म्हणजे संताधिक ब्रह्मन घेतला नाही. त्यांचा पहारा सुटला. ते रागांमध्ये 3 जन्म राक्षसाचे घ्यावे लागते. 3 जन्म आपल्याला एवढ्यासाठी 3 जन्म घ्यावं लागतं. काळानंतर ते दोघंही घाबरले, थरथरले, आदरले. मग त्यांच्या लक्षात आले कुणीतरी मोठ्या VIP व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन मोठे पुत्र असले पैशाचे काम देणार नाही. तेवढ्यात भगवान बाहेर आले. भगवंतांनी संताधिकाला पाहिले. आपली संताधिक आम्ही दंडवतच घातला. आता आपला बॉस ज्यांना दंडवत घातलं ते किती मोठे त्यांच्या लक्षात आलं काहीतरी चुकले असं होतं. भगवान परमात्म्यांनी दंडवत घातल्यानंतर तरी संताधिक शांत झालं पाहिजे. तरी संताधिक शांत झाले. पाहिलं तुमचा मालकाचा शिक्षा वाचतो आणि तुम्ही झाले आम्हाला आवडला. भगवान म्हणजे काय म्हणावं संताधिकाने. आणि समोर असून म्हणून त्यांचा अंतर जात नाही. कैसे माझे साक्षात तरी अहंकाराची हे मी तुम्हाला डोंगरे महाराज ऐकले सांगितलं का. डोंगरे महाराज सांगितले की भगवान परमात्म्यांनी संताधिकांना बाहेरच्या बाहेर बोलले. तिथूनच घालवलं. अंतर्जात घेतलं नाही. भगवान म्हणले ज्यांचा अहंकार जास्त आहे ते माझ्या गाभाऱ्यामध्ये येण्याच्या पात्रते केले. काय सांगतात चुकू शकतं मी आपण बोललो. ज्ञानोबा काहीतरी चूक होते. संताधिकांनी केलेल्या चुकीची परत पुनरावृत्ती व्हायला लागलेली आहे. आणि मग तुमच्याकडे जर संतपणात आलेले असेल तर मग मुक्ताबाई सांगतात ज्ञानोबा संत त्याला म्हणावं. संत कोटी गाणा ज्याची कोण 2 गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. दया क्षमा शांती त्याच्यामध्ये पण धरा. ज्याच्या ठिकाणी दया आणि क्षमा आहे तोच संत आहे. तोच विरक्त आहे. जो अहंता नाही म्हणत विरक्त तोच आहे. तुम्हाला संतपणात अभिनिवेश आहे. तुम्हाला वैराग्यात अभिनिवेश आहे. वैराग्यामध्ये सुद्धा त्यांना भौतिक पदार्थाबद्दल त्याग आहे. तो त्याग काय सांगितलं सांगितलेलं आहे. लोक अहंता नाही म्हणा. अहंता आणि लोक ज्याच्या मनाला ठेवत नाही जगी विरक्त तोची त्याग तरी
त्याग करी ऐसा करा अहंकाराचा ज्ञानोबा देवी बुद्धी म्हणती देही अहंकार सांगणी पाहिजे ते जी व्यासी त्याही संसार अहंतेच्या त्यागामध्ये सगळं त्या राग कुठे राग अहंकारामध्ये येते रोज कुठे येते अहंकारामध्ये येते म्हणून ज्ञानोबा सांगतात त्या माझी पहिले ते आडवा वय आले गोष्ट त्यामध्ये पहिला अहंकार सगळ्यात मोठा ज्ञानोबा सांगतात विशेष लगे अज्ञानाचे धोंबे करते परत मला सगळे कीर्तनकार एकत्र करण्याचा प्रयत्न करते की या गावात यश आलंच नाही माणसं विसरती विसरायला तयार नाही पंढरपूर सांगितलं गड्या समन्वय करा आमची समन्वयाची भूमिका आहे तुम्ही समन्वयाला आला मला जर सांगितलं की तात्या जे व्यक्तीला सुरुवात करा रामकृष्ण हरी बनता तरीच आहे हे तांत्रिक भेट आहे विठ्ठल विठ्ठल हे तांत्रिक भेट आहे कीर्तन करायला हा आधी घालायचा का विठोबा रुपये नंतर घालायचा हे चांगले या तारखेचं कशाला काय सांगितलं ते जे असते ते संसार लोभममता अहंकार जगी विरक्त तो सीधान बाई सांगतात ज्ञानोबा आहे तो संत आहे ज्याच्याकडे शांती क्षमा तो विरक्त आहे त्याच्याकडे अहंकारी लोक आणि तो सुखी आहे हे परलोकी शुद्ध ज्ञान द्यायचे आता हे पहा मुक्ताबाईने शुद्ध ज्ञान सांगितलं ना मग अशुद्ध ज्ञान असेल ना नाही अशुद्ध ज्ञान असेल ना त्यात शुद्ध ज्ञान सांगितलं मग अशुद्ध ज्ञान कुठलं अशुद्ध ज्ञानासाठी एक मोठा बनायचं तुम्हाला घरोघरी आवडे झाले ब्रह्म घरोघरी झाले आवडे कधी तर कीर्तन घ्यायची इच्छा आहे कीर्तन घेतले की सगळे माझ्या हापातून मराठी घेतले आपण सगळा अभंग या अभंगामध्ये तुकोबार सांगतात सगळीकडेच ब्रह्मज्ञान आहे आता मी म्हणत नाही तुकोबार म्हणत नाही असं नारद म्हणतात नारदाने भविष्य सांगितलं सर्वे ब्रह्मवदिष्यन्ति फाल्गुने मानत आहे नारदाने तुकोबार विनंती करतात मेरे कोणापाठी होय मला शुद्ध पाहिजे बेसरीच नको म्हणा तरी व्याज माझं दुर्बळ आहे मला शुद्ध ज्ञान पाहिजे बेसरीच ज्ञान मान्य मग काय काय भेटल काय तुकोबारांनी पुढच्या 3 चरणामध्ये भेटल सांगितलं मेरे कोणापाशी होय तरी त्या दुर्बळाची आय आशा माया कृष्णा चालवणी करू स्तंभ तो दुर्णी या ज्ञानामध्ये आशा आहे माया आहे आशा माया चालवलेलं लांबनच तर ते आम्हाला स्तंभ डोकं जाते लांबूनच तोंडात घालायची आवश्यकताच नाही बघितलं सरस्वती माहितीचा पेढा आहे हवेचा नाही स्तंभ तोरण काम करो लोभ शिनवी बहुत कालवणी आत काळकूट कोबड्या सांगतात अजून एक आहे स्तंभ तो तोरण काम अगदी मला सांगत नाही हा सांगणार अजून एक आशा माया कृष्णा कालवणी दोन्ही जमतो दुरून दिसत असे काम करून बहुत
मिळवण्यात काळपूट अजून एक आहे. माझीवरी धूळ कार्य काम क्रोध लोभ दंभ अहंकार माझीवरी धूळ कार्याला तुकोबर आहे म्हणतात तिथं कायच मिळत नाही. तुका म्हणे तेथे काही राहता नाही. आम्ही ज्ञान मिळवायला गेलो आम्हाला कायच मिळालं नाही. आयुष्य मोले जाय म्हणे आयुष्याचा वृद्धाक्षेप नाही लक्षात घ्या. मग काय का तुकोबाराने अशुद्ध ज्ञान सांगितलं आणि शुद्धही सांगितलं. शुद्ध ज्ञान सांगितलं. शुद्ध ज्ञान सांगितलं. शुद्ध ऐसे ब्रह्म आणखीन झाले त्याचे खरे ब्रह्मज्ञान सांगा पुढे. उदासीन देह तो देहावर होता त्यातच ब्रह्म या नावे अद्वैत खरे ब्रह्म अनुभवातून या नावे कशा नावे न करिले खरे आहे निश्चय दाखवून दिली मग या नाव्या इंद्रियाचा जय वासनेचा संकल्पाहीवरी या नाव्या तुका म्हणे नाही गाणी या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवापासून बडबडते. बघा कशात झालं मी सांगतो बडबड तुम्हाला बडबड सांगतो. पुण्यामध्ये एक गोष्ट फिश पॉट आणायला फिश पॉट म्हणजे काचेच्या कपाटात मासे असतात ते त्याला फिश पॉट म्हणतात. ते आणायला गेला काय 10-12 नावाची किंमत आहे. आपल्याला काही किंमत माहिती तसं फिश या शब्दाची आपलं वाकड्या मारत काय काय लोकांच्या घरात असतं ते फिश पॉट. ते मासे आत घेतात डोकतात काय किंमत 10-12 ते घेतली आणि रेसिट वगैरे केली पैसे भरले. पण त्याला शंका शंका काय हे जे मासे पोहत आहेत त्या माशामध्ये काही नर असतील काही मासे असतील ना. तो म्हणतात नर माझी ओळखण्याचं काही चिन्ह नाही. मग तो मागायला पडतो सुनो जी बोले क्या जी इसमें कोई मछलियाँ नर है कोई मादा है. हाँ हाँ कोई नर है कोई मादा है तो हम कैसे पहचानेंगे कौन से नर कौन से मादा है. आता त्याला विचारलं आता दिलं ना तू कुठं म्हणतो तू आणि त्याला एवढं कुठे विचारलं तू कशाला मागणार त्याच्या लक्षात आलं की अवघड प्रश्न आहे तर तो दिलंच आहे ना. लोकांच्या माथ्यावर माल नाही मारणार तर दिलंच. तो म्हणता आधी वो तो बहुत आसान है इसमें जो सैर रहे हैं वो नर है और जो सैर नहीं है वो मादा है. त्याला म्हणतात अनुभवातून अशी बडबड खाण्याला लय बडबड राहते तशी बडबड खेळ वापरायला ते तुझ्या पण सांगणार परलोकी ठीक शुद्ध ज्ञान ज्याचे पिकाच्या मुखामध्ये ज्ञानवरायचे रे ज्ञानपराय करतात दयाच्या ही करणार दयाचे परत पद्धती काही अर्थात मुखाबाई सांगतात ज्ञानोबा काही संकल्पाच्या कल्पना असतील काही वैराग्याच्या कल्पना असतील आणि काही सुखाच्याही कल्पना असतील. मी आपल्याला विनंती करते आहे आपल्या कल्पना पाठीमागं पहा. ही कल्पना मागे नारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा राहिलेले वेळ राहिला असला तर राहिलेले ताटी उघडा ज्ञानेश्वरा एवढं सांगण्याचा प्रयत्न करेल म्हणून
तोची जाना जगी 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 दया क्षमा जाते अंकी दया क्षमा जाते अंकी पापी उजड़ा दया क्षमा जाते उगड़ा रामेश्वरा काशी उगड़ा रामेश्वरा तोची जाना जगी तोची जाना जगी तोची जाना जगी जाना जगी तोची जाना जगी तोची जाना जगी तोची जाना जगी तोची जाना जगी दया क्षमा जाते अंकी दया क्षमा जाते अंकी उगड़ा ज्ञानेश्वरा काशी उगड़ा दया क्षमा जाते अंकी दया क्षमा जाते अंगी काशी उगड़ा काशीश्वरा काशी उगड़ा काशीश्वरा काठी उघडा ज्ञानेश्वर मुक्ताबाई आत्ताही आपण सांगते ज्ञानोबाला एक संदेश ज्ञानोबा तुम्ही दार मग लक्षात ठेवा दार होता काय दार बंद कोणी केलंय दार बंद कोणी केलेलं आहे दार बंद केलंय वेदांनी दार बंद केले शास्त्राने
यांनी दार बंद केल्यात. का बंद केल्यात? अनधिकारी म्हणून. प्रायश्चित्तही कंटाळली, मोकळीला प्रायश्चित्ती कोणी न धरल्या. आज्या मिळाला प्रायश्चित्तवाले सांगितले, बाबा तुला देण्यासारखं आमच्याकडे प्रायश्चित्त नाही. ज्याच्यासाठी प्रायश्चित्त नाही, वेदाला सोडून द्या. वेदानं कधीच दार लावलं. ज्ञानोबा सांगतात, फार गोड रूप काय बरं. ज्ञानोबा सांगतात, कधी पार्थाचे ज्ञान हिंदे विधी केली वस्त्रेही श्रुती पाठीमोरी लग्न म्हणून. ते ज्ञान लग्न असल्यामुळे श्रुती स्त्री आहे. स्त्री असल्यामुळे त्या ज्ञानाचं श्रुती पाठ करत. कोणतं ज्ञान? कामच. पुढची ओळी सांगा. आणि येरा ही शास्त्र बट्टीकरी असायला पाहिजे. तिच्या पुढची ओळी पाहिजे. श्रुती पाठीमोरी लग्न म्हणून ते ज्ञानोबा श्रुती पाठीमोरी झाली की शास्त्रही पाठीमोरी झाली. का? ते सगळे शास्त्र श्रुतीचे दास आहेत. तिथं त्यांना दासी म्हटलेलं आहे, पटीकरी म्हटले ना. हे सगळी शास्त्र म्हणजे श्रुतीच्या कामाने दास आहे. त्यामुळे आपली मालकीन पाठ फिरवत्या त्यांनी पाठ. आता पुढे काय? आता पुढे काय? आता पुढे तीर्थवळ आहे. संसारियात संसारी असक्त मायामध्ये आपसन अशा पतींचा उद्धार तुमच्या दुसरं कोणी करत नाही. बाकीचे त्यांना स्वीकारतच नाहीत का? एक आचरणाचा पत्ता नाही. साक्षीकडे ते सोडून द्या, तो नंतर आहे. अगोदर आचरण. आचारहीन पुनंती देला. आचार्य त्याला वेद सुद्धा पवित्र असं सांगितलं. मग काय? आता पुण्यक्रय सांगतात. पुण्यक्रय सांगतात पंचमहापातकी त्याची आमादिती आई तिला पतीचा करावे सणा मी माझ्या हे संत आहे. ज्यांच्यासाठी सगळ्यांनी दरवाजे बंद केले, त्यांच्यासाठी संतांनी दरवाजे खुले केले. लक्षात ठेवा, ही क्रांती 13व्या शतकात झाल्या. 13व्या शतकात ही क्रांती आहे. ज्ञानोबा आहे, नामदेव आहे, दोन संत एका ठिकाणी आले. अवघा वारकरी संप्रदाय सुरू झाला आणि मग
ज्यांच्या वेदाची वचनं आपल्या कानावर सुद्धा पडण्याचा ज्यांचा अधिकार नव्हता, ऐका, ज्यांच्या वेदाची वचनं आपल्या कानावर पडण्याचा अधिकार ज्यांचा नव्हता, त्यांची वचनं कीर्तनात बसून वैदिकांना ऐकावी लागतात. संतांच्या लक्षात मी विरोधात सांगत असतो. बहुजन समाजाचा पहिला कीर्तन पहिला नामदेव पहिले कीर्तनकार आहे बहुजन समाजात. त्याने कीर्तनाची ग्वाही आणि नंतर मग तळागाळातल्या कोणत्याही यात्रेचा कीर्तन करून भारावू शकतो. भगवान परमात्म्याचं कीर्तन करू शकतो. याला म्हणायचं साठव. हे दार संतांनी उघडलं. आता जगन्नाथ पवारांचे वाक्य सांगतो आपल्याला महाराज. जगन्नाथ महाराजांचे वाक्य सांगतो. सहज बोलतात, ते सहज बोलत होते. दुर्दैवाने त्यांची वाणी बंद. हे लक्षात ठेवा, जोपर्यंत भेद चालू आहे ना तोपर्यंत आम्ही चालत हे विसरू नका. हे पण झालं की मग कोण आम्हाला विचारत नसतं. याचं उदाहरण म्हणजे जगन्नाथ. कोण जाताना कोण मी जाता येता कधी तर जातो. सांग्या बरं वाटतं तुम्ही आले. मी गेलो होतो दौलताबाद. म्हणजे तात्या मला थंड वाटायला असं ते सगळ्यांची अवस्था आहे. पुन्हा मी देवाला सांगितलं, हात पाहू तुला, पाय पाहू तुला, तोंड तुला पहा. कोण गेले का आमचं सगळं गेलं. काही माणसाचं पोट हातावरच असतं. सुतार, कुंभार, लोहार यांचं पोट हातावरच आहे. काही माणसाचं पोट बोटावर. बोट ऑपरेटर, कॉम्प्युटर ऑपरेटर बोटावर. काही माणसाचं पोट सगळ्यावर. ड्रायव्हर हात बी लागतात, पाय बी, डोळे लागतात. डोळे लागतात थोडं बघितलं पाहिजे ना. काही लोकांचं पोट फक्त तोंडावर. कीर्तनकार तोंडावर. तोंड जेवढं चांगलं तेवढं पोट चांगलं. जाऊ दे. काय काय झालं तुझं? अन्नाचं वाटतं झालं का? अन्नाचं वाटतं असं आहे. हा झालं की अन्नाचं वाटतं तिथंच थांबला. अन्नाचं वाक्य आहे. अण्णा म्हणले शास्त्र सांगतं असे असाल तर या. संत सांगतात जसे असाल तर संत सांगतात जसे असाल मग कोण संतांनी दार बंद करायचं नाही. आता शेवटचा दृष्टांत सांगून होतो. हे किराणा मला दुकान असं लिहिलेलं आहे. दुकान उघडण्याची वेळ सकाळी 9 ते 12, दुपारी 3 ते 8 असं लिहिले आहे. खाली एक वाक्य लिहिलेलं आहे, दर शनिवारी दुकान बंद. मान्य आहे मला. हेअर कटिंग सर्व असं लिहिलेलं आहे, दुकान उघडण्याची वेळ सकाळी 6 ते 12, दुपारी 3 ते 9. दर शनिवारी दुकान बंद आहे. आम्हाला मान्य. ते कॉम्प्युटरचे क्लास असतात त्याच्यावर लिहिलेलं आहे. हा कोर्स पुण्याची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6. दर रविवारी कोर्स बंद राहील. आम्हाला मान्य. डॉक्टरच्या दवाखान्यावर असं लिहिलंय. डॉक्टरच्या दवाखान्यावर तिथं असं लिहिलेलं आहे, दवाखाना उघडण्याची वेळ सकाळी 9 ते 12, संध्याकाळी 4 ते 8. दर मंगळवारी दवाखाना बंद राहील. आम्हाला मान्य नाही. आम्हाला हे मान्य का मान्य नाही त्याचं कारण आहे, दवाखान्यावर असा बोर्ड असेल सकाळी 9 ते 12, संध्याकाळी 4 ते 10. आता जर दवाखाना बोर्ड असेल
दर मंगळवारी दवाखाना बंद राहील याचा अर्थ असा आहे आमच्या मुलाच्या पोटात दुखलं सकाळी 9 ते 12 या वेळेतच दुखलं पाहिजे किंवा संध्याकाळी 4 ते 8 या वेळेतच दुखलं पाहिजे. दर मंगळवारी अजिबात दुखता कामा नये. रोग काय विचार होतं काय पोटात काय विचार दुखतं काय डोकं काय विचार दुखतं काय म्हणून मग मोठमोठे हॉस्पिटलचे पुण्यासाठी मुंबईसाठी तिथं लिहिलेलं आहे 24 तास कोणत्या वेळी ते घेतात घ्या. मुक्ताबाई सांगतात ज्ञानोबा अरे वेदाने दरवाजा बंद केला ठीक आहे शासनाने बंद केला ठीक आहे संतांनी दरवाजे बंद करायचे. संतांनी जर दरवाजे बंद केले तर या सामान्य माणसाने मग कुठं जायचं आणि म्हणून साठी उघडा ज्ञानेश्वर त्याची कारण आम्हाला सुनील महाराजांनी सांगितली. एक कारण म्हणजे इथं उन्हाळ्यामध्ये मुलांचं जे संस्कार शिबिर घेतलं जातं त्याचं 12 वर्ष चांगली गोष्ट. दुसरं कारण ते म्हणजे आमच्या भागातले लोक दर महिन्याला येतात आणि एखादा असं सामुदायिक पारण वगैरे घेतलं नसतं त्या निमित्तानं या भागातल्या लोकांची सामुदायिक पारण त्या निमित्तानं ही सेवा आहे. मुलांचा संस्कार करता हा संस्कारासाठी माझ्या काही सूचना लक्षात ठेवा. अलीकडं संस्कारामध्ये प्रामुख्याने संगीत विषय सांगितला जातो. मी त्याच्या विषयी संगीत शिकता कामा नये असं माझा दावा आहे परंतु लहान मुलांना संगीताच्या अंगाने शिकवलं पाहिजे असं नाही. अगोदर लहान मुलांना वारकरी संप्रदायाचे चाली शिकव त्यांना चाली होत्या कोणतीही चाल मुलांनी धड शिकले की म्हटलं पाहिजे बा त्याची काही एवढ्याच गडबड नाही. ते लोक असं माझं मुळीच आवाज नोटेशन कसल्याही एवढ्याच आवश्यकता नाही. त्यावर थोडीशी म्हणण्यामध्ये केले होते. मुख्य म्हणजे नोटेशनच्या मुलांना संतांचे अभंग जास्त पाठ झाले पाहिजे याच्यावर आणि गेल्या 2 वर्षापासून मी स्वतः गुरुकुल चालवतो. आतापर्यंत धाडस करत नव्हतो पण आता केले गुरुकुल मी चालवतो. पण आम्ही पहिल्यांदा मुलांच्याकडून हरिपाठ आणि समर्थांचे मनाचे श्लोक पाठ करतो. काय आपण ऐका इथे अध्याय तर दिला पाहिजे. अजून मी तिथे अध्याय दिलेला नाही. पहिल्यांदा मनाचे श्लोकात पाठवून देतो. मनाचे श्लोक असे इतके सोपे आहेत मनाचे श्लोक की मुलं सहज पाठ करतात आणि त्या मुलाने ते पाठ केले त्या मुलांना आम्ही सहज आपण विचारतो की या श्लोकाचा अर्थ तुझ्या बुद्धीनामानं का तर तो सांगतो सहज आठवतो. या लहान मुलांना जे आकलन होते ते आपण संस्कृत तर वादच त्याचे पाहिजे. आणखीन एक गोष्ट प्रेमाने सांगेल या मुलांच्याकडून व्यायामावर भर ठेवला. लक्षात मुलांच्या व्यायामावर भर ठेवला पाहिजे. व्यायाम भरपूर करून घेतला पाहिजे. सकाळी 1 तास मुलांच्या व्यायामासाठी पाहिजे. मी तुम्हाला हे अभिमानाने सांगतो की आमच्या गुरुकुलमध्ये एक मुलगा असता माऊली 500 जोर करतो. 500 तुम्हाला मुलांना हे दिले देण्याची आवश्यकता लागते. माझ्याकडून तुम्हाला शिकायचं असलं तर काही काही गोष्टी माझ्याकडून शिका. मला व्यायामाची अत्यंत आवड आणि पोहण्याची अत्यंत हरिद्वारला सप्ताह होता. हरिके पोहडीमध्ये उडी टाकण्याचाच होता. म्हणलं सगळ्या सप्ताहाचा वाटा होईल टाकली बरोबर. लोक म्हणलं जरा उडी टाकून जाऊया काल दिगंबर असतात तर म्हणलं काही मला पोहायची अत्यंत व्यायामाची मला फार आवडते. परवा म्हणजे 10 तारखेला रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो.
रामदेव बाबाला बोला आमच्याकडे बोललो ते म्हणले आमच्या आश्रमात एक दिवशी त्यांच्या आश्रमात गेलो होतो. तर ते योगाचं शिबिर प्रशिक्षण त्यामध्ये रामदेव बाबा सगळ्यांना माहिती आहे. त्याला उड्या मारण्याच मारते बारक्या परत रामदेव बाबाला नाही उड्या मारा, मी उड्या मारा. रामदेव बाबा बोलले तात्या आप भाऊ बहुत तयार करते. म्हणलं बाबा मला सांग अजून सुद्धा कोणताही डोंगर अजून मी करतो लक्षात कोणत्याही डोंगर मला चालेल यांच्याकडे डोंगर राहिला असं नाही. दुरून डोंगर साजर नाही जवळून डोंगर नाही दुरून काय मी काय करतो या मुलाला जे या मुलांच्याकडून भरपूर व्यायाम झाला पाहिजे. व्यायाम केल्यानंतर त्यांना भरपूर खायला दिले. काही गोष्टी संत वाङ्मयाचं पाठांतर करतो. संस्कृत तर आवश्यकच आहे. संस्कृत मध्ये अशी सुभाषित द्या त्या सुभाषितांसारखं मुलांना तुम्ही कोणी गाईड न करता अगदी बरोबर ते लगेच सांगू शकतात. अशी सुभाषित अवघड आवडताना ते सोडू नका. त्यांच्या बुद्धीला ते आकलन झालं पाहिजे. आपण शिबिर घेता चांगलीच गोष्ट आहे. मुलांच्यावर संस्कार करण्याची आवश्यकता आहे. मुलांना वळवण्याची आवश्यकता ही काळाची गरज आहे. या मुलांच्यावर वेळेवर संस्कार होतील सुविधे नागरिक जगू शकतात. या ठिकाणी आज मुक्ताबाईचा तिरोभूत दिन असल्यामुळे त्यांच्या अभंगावर थोडंसं चिंतन येताना ठरवून आलो होतो. त्या मुक्ताबाईच्या अभंगावर चिंतन करायचं. त्या चिंतन केलं आणि काठी जे काठी आहे ते काठी काय याचं थोडंसं आपल्याकडं प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपले डॉक्टर सदानंद मोरे यांनी काठीचे अभंग म्हणून एक समीक्षण छोटंसं पुस्तक आहे तू वाचत हा चांगला आहे. वेगळ्या मुलीचे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांचं तर म्हणणं असं आहे की संत या शब्दाचा उच्चार पहिल्यांदा मुक्ताबाईचा वाङ्मयात आला असं त्यांचं म्हणणं. आपण मला सांगायचं कारण असं आहे ते सगळ्यात गोड प्रश्न आहे त्याचं चिंतन करण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. तुकाराम तुकाराम